तुमची वेळ बदलण्यासाठी या 5 गोष्टी नक्की करा. आपली वाईट वेळ बदलण्यासाठी आणि आयुष्यात सकारात्मक वेळ आणण्यासाठी या 5 गोष्टी आवर्जून करा. वेळेचे नियोजन करा. म्हणजेच कामाची यादी बनवा. रोज रात्री झोपण्यापूर्वी दुसऱ्या दिवशी करायच्या कामाची यादी बनवा. वेळेचे बंधन ठेवा, म्हणजे प्रत्येक कामासाठी एक निश्चित वेळ ठरवून द्या. स्वतःला अपडेट करा. सध्याच्या काळाची गरज ओळखून नवीन तंत्रज्ञान आणि भाषा शिका. नकारात्मकता टाळा. परिस्थिती कितीही कठीण असली तरीही नेहमी सकारात्मक बाजू शोधण्याचा प्रयत्न करा. सकाळी लवकर उठण्याची सवय लावा. शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे सूर्योदयाच्या पूर्वी किंवा पहाटे लवकर उठण्याचा प्रयत्न करा. शांत वातावरणात सकाळच्या वेळेत नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि विचारांसाठी उत्तम असते. नियम पाळा. भूतकाळातील चुकांवर रडत बसण्यापेक्षा वर्तमानात सुधारणा करण्यावर भर द्या. दररोज काहीतरी नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा. ऊर्जा वाढते. तसेच लवकर उठल्याने दिवसाची सुरुवात ताजेपणाने होते आणि कामासाठी जास्त वेळ मिळतो. डिजिटल डिटॉक्स म्हणजे गॅजेट पासून दूर राहा. स्क्रीन टाइम कमी करा. मोबाईल, लॅपटॉप आणि सोशल मीडियाचा अनावश्यक वापर टाळा. विश्वास ठेवा. हा काळ निघून जाईल आणि हा विश्वास मनात पक्का ठेवा. मोबाईलचा वापर दिवसातून किमान 2 तास पूर्णपणे बंद करा. नकारात्मक बातम्या वाचणे टाळा. रात्री झोपण्यापूर्वी किमान 1 तास आधी सर्व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू बाजूला ठेवा. मानसिक शांतता. यामुळे डोक्यावरील ताण कमी होतो आणि चांगली शांत झोप लागते. रात्री झोपण्यापूर्वी 10 मिनिटे ध्यान करा. आरोग्य आणि योगासने. दररोज 20 ते 30 मिनिटं हलका व्यायाम, स्ट्रेचिंग किंवा वॉक नक्की करा. मानसिक ताणाचा आरोग्यावर परिणाम होऊ देऊ नका. मनाला शांत ठेवण्यासाठी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी दररोज ध्यान नक्की करा. ध्यान केल्यामुळे मन एकाग्र होईल आणि सकारात्मक सुद्धा होईल. संतुलित आहार. शरीरात दिवसभर ऊर्जा टिकून राहण्यासाठी आणि निरोगी सकस आहार घ्या. सातत्य आणि आत्मपरीक्षण. सकाळी उठण्याचे आणि रात्री झोपण्याची वेळ निश्चित करा. एक साधे वेळापत्रक पाळा. कोणतेही काम करताना ध्येयाने प्रेरित होऊन आणि पूर्ण प्रामाणिकपणाने मेहनतीने करा. दिवसभरात काय शिकलो आणि कुठे वेळ वाया गेला हे रात्री लिहून ठेवा. मन उदास झाले असले तरी संपूर्ण दिवस बेडवर पडून राहू नका. बदल स्वीकारा. परिस्थिती लगेच बदलत नाही, त्यामुळे स्वतःच्या सवयींमध्ये हळूहळू पण सातत्याने बदल करा. संकटांकडे अपयश म्हणून न बघता शिकण्याची संधी म्हणून बघा. वाईट काळ बदलण्यासाठी आणि आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी या गोष्टी तुम्हाला नक्की मदत करतील. हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास माझे चॅनल नक्की बघा. तुम्हाला हे विचार कसे वाटले हे नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.